नमस्कार, सोनाली फॅशनमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे एक नवीन व्हिडिओमध्ये। तर या ठिकाणी आज बघणार आहोत आपण 40 साईजचा ब्लाऊज कटिंग। तर त्यासाठी मी या ठिकाणी घेतला आहे 1 मीटर अस्तर घेतला आहे। अगोदर आपण अस्तरवर कटिंग बघणार आहोत, नंतर मग आपण ब्लाऊज कटिंग बघणार आहोत। या ठिकाणी मी हे 40 साईजचं पॅटर्न ठेवून आपण कटिंग पाहणार आहोत। हे पॅटर्न तुम्ही माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये बघितलं असेल। या ठिकाणी मी मोठ्या साईजला 40, 42 आणि 45 साईजपर्यंत मी हेच पॅटर्न वापरते। तर तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये बऱ्याचदा हे पॅटर्न बघितलं असेल। तर या ठिकाणी मी हे पॅटर्न ठेवून असं आखून घेत आहे। पॅटर्न ठेवताना आपल्याला नेहमी बंद बाजूस ठेवायची असते आणि जी मोंड्याची साईड असते ती आपल्याला मोकळ्या बाजूस घ्यायची असते। तर अशा प्रकारे या ठिकाणी आपण हे आखून घेत आहोत आणि सर्वात अगोदर आपल्याला पाठीमागचा भाग घ्यायचा आहे आणि नंतर मग आपल्याला एक एक करून सगळे पार्ट अशा प्रकारे ॲडजस्ट करायचं आहे। तुम्हाला मी व्हिडिओमध्ये अगदी सविस्तर सांगत आहे, कारण जे बिगनर्स असतात, जे नवीन शिकणारे असतात, त्यांना जर का ब्लाऊज शिकायचं असेल किंवा ते शिवण क्लास करूनही त्यांना जर का ब्लाऊज कटिंग करता येत नसेल, जे पॅटर्न ठेवून ब्लाऊज कट करतात त्यांना करता येत नसेल, तर ते हा व्हिडिओ पाहून व्यवस्थित ब्लाऊज कटिंग करायला शिकतील। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, ज्यामध्ये मी तुम्हाला छोट्या मोठ्या टिप्स सांगणार आहे। तर या ठिकाणी आपल्याला अशा प्रकारे ॲडजस्ट करून सगळे पार्ट आपल्याला आखून घ्यायचे आहेत। तर आपलं अस्तर वाया जायला नको म्हणून आपल्याला अगदी जवळजवळ ते पार्ट ॲडजस्ट करायचे आहे, म्हणजे आपल्याला नंतरच्या शिवणकामाला साईड पट्टीला त्याला आपल्याला अस्तरचा कापड लागत असतो नेहमी। तर व्यवस्थित आपण ॲडजस्ट करून जर का कटिंग केली तर आपल्याला आरामात आपलं ब्लाऊज शिवून होतं आणि आपल्याला कपडा कमी पडत नाही। बऱ्याचदा काय होतं ना की आपण मोकळं पॅटर्न ठेवून कटिंग करतो आणि त्यावेळेस आपल्याला बऱ्याचशा पार्टला कापड कमी पडतो, म्हणजेच अस्तर कमी पडतं। मग त्यावेळेस आपल्याला जॉईंट द्यावा लागतो। जर आपण सुरुवातीलाच जर का ते व्यवस्थित केलं तर आपल्याला तो प्रॉब्लेम येत नाही। तुम्ही जर व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल, माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन लगेच मिळेल। आता या ठिकाणी आपल्याला स्लीव्स आखून घ्यायची आहे। जर का तुमची स्लीव्स छोटी साईजची असेल तर तुम्ही जसंच तसं आखून घ्यायचं असतं आणि जर का तुमची स्लीव्स लांबीला जास्त असेल तर मग ती कशी वाढवायची, तर ते तुम्हाला मी आता याच्यामध्ये सांगणार आहे। जर का छोटी असेल तर तुम्ही जसंच तसं आखून घ्यायचं व्यवस्थित ॲडजस्ट करून, आणि जर का मोठी असेल तर मग तुम्ही अशा प्रकारे अगोदर स्लीव्स ॲडजस्ट करायची आणि ती लेंथ मोजून घ्यायची। तुम्हाला किती लेंथपर्यंत स्लीव्स पाहिजे ती लेंथ मोजायची। या ठिकाणी मला 9 इंच पाहिजे, म्हणजे शिवून ती 8 इंच येईल। तर मी या ठिकाणी 9 इंचवर एक टिक करून घेणार आणि आपली स्लीव्स व्यवस्थित बसेल असं मी अगोदर ॲडजस्ट करेल। अशा प्रकारे जर का तुमची स्लीव्स येत नसेल तर तुम्ही उलट्या साईडने तुम्ही स्लीव्स ठेवू शकतात। आणि बघा आता या ठिकाणी किती व्यवस्थित बसली आहे। तर अशा प्रकारे तुम्ही स्लीव्स ॲडजस्ट करायची असते आणि लेंथच्या हिशोबाने तुम्हाला कटिंग करून घ्यायची असते। मी या ठिकाणी पुन्हा एकदा स्लीव्स मोजून घेणार आहे। तर या ठिकाणी मी 9 इंचावर एक टिक करेल आणि ते स्लीव्सच्या सेंटरला टिक करायची आहे आपल्याला। या ठिकाणी मी असं टिक करून घेते। आता इथून मला स्लीव्स पूर्णपणे आखून घ्यायची आहे जशीच तशी। तुम्ही खालच्या साईडला बघू शकतात की माझं 2 इंचचं कापड मी जास्त सोडलं आहे। तर अशा प्रकारे मी स्लीव्स ॲडजस्ट करून कटिंग करून घेत असते नेहमी। तर खूप सोप्या पद्धतीने तुम्ही मोठी स्लीव्स कटिंग करू शकतात। तर तुमची लेंथ कितीही असो, अशा प्रकारे तुम्ही स्लीव्सला ॲडजस्ट करायची आणि ती कटिंग करून घ्यायची असते। अगदी व्यवस्थित आपली स्लीव्स या ठिकाणी तयार होते, कारण हे मोठ्या साईजचे स्लीव्स पॅटर्न आहे। तर फक्त आपण त्याच्यामध्ये फक्त लेंथ वाढवली आहे स्लीव्सची, बाकी जशास तसं आपल्याला आखून घ्यायचं आहे। आपल्याला वरच्या साईडला काही आकार वगैरे द्यायची काही गरज नाही आहे, कारण ते ऑलरेडीच तसं कटिंग करून घेतलं आहे पॅटर्नचं। तुम्ही बघा या ठिकाणी किती छान असं स्लीव्स आपली तयार झाली। आता आपल्याला कटोरी पण ॲडजस्ट करून घ्यायची आहे आणि
अशा प्रकारे सगळे पॅटर्न आपण अस्तरवर काढून घ्यायचे आहे. काही त्याच्यामध्ये आपण एक्स्ट्राचं वाढवायचं नसतं, कारण आपण ज्या वेळेला चॉकने मार्किंग करतो त्यावेळेस ऑलरेडी एक लाईन इतकं तरी ते अंतर आपलं वाढूनच गेलेलं असतं आणि ज्यावेळेस आपण कटिंग करतो त्यावेळेस पण आपलं थोडंफार ते लाईनीच्या बाहेर आपण कट करतो. तसं न करता तुम्ही जर का लाईनीवरच कट करत गेलात तर तुमचं मेजरमेंट अगदी व्यवस्थित येईल, कुठंही कमी जास्त होणार नाही. तर अशा पद्धतीने आपण पूर्ण पॅटर्न हे अस्तरवर आखून घेतलं आहे. आता आपल्याला ह्या अस्तरची कटिंग करून मग आपण ब्लाऊज पीसवर याची कटिंग बघणार आहोत. तर अस्तर ब्लाऊज पीसवर ठेवून ते कसं कट करायचं तेही मी तुम्हाला सांगणार आहे. तर या ठिकाणी अगदी सोप्या पद्धतीने आणि खूप कमी वेळात आपलं 40 साईजचं पॅटर्न अस्तरवर आखून झालेलं आहे. तर आता आपण याची कटिंग करून घेणार आहोत. व्हिडिओ मोठा व्हायला नको म्हणून मी याला थोडं फास्ट फॉरवर्ड करून घेतला आहे. तर अशा प्रकारे आपल्याला अस्तरची कटिंग करून घ्यायची आहे. अगदी परफेक्ट मेजरमेंटची कटिंग आपली करून झालेली आहे. तर आता आपल्याला ब्लाऊज पीस घ्यायचा आहे. डबल फोल्ड करून त्याच्यावर आपल्याला अस्तर ठेवून घ्यायचं आहे. तर या ब्लाऊज पीसला मी अशा प्रकारे सेट करून घेत आहे. तर या ब्लाऊज पीसला लेस होती ती मी काढून घेतली. तर जेव्हा मी बाही स्टिच करायला घेईल त्यावेळेस मी तिला अटॅच करेल. हिचे आपल्याला अशा प्रकारे 2 पार्ट करायचे आहे आणि आपण दोघं स्लीव्जला हे लावून घेणार आहोत. आता आपल्याला ब्लाऊज पीसची कटिंग करून घ्यायची आहे. या अगोदर आपण अस्तरवरची कटिंग बघितली, म्हणजेच आपण पॅटर्न ठेवून अस्तरवर कटिंग करून घेतली आणि आता अस्तर ब्लाऊज पीसवर ठेवून आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे. आणि ब्लाऊज पीसवर कटिंग करताना आपल्याला मेन फॅब्रिक जे आहे म्हणजे आपला ब्लाऊज पीस जो आहे तो थोडा आपल्याला एक्स्ट्राचा कट करायचा आहे, म्हणजे अर्धा इंच आपल्याला जास्तीचा कट करायचा आहे. जेव्हा आपण अस्तर स्टिच करायला घेतो त्यावेळेस आपल्याला आरामात स्टिच करता यायला पाहिजे, म्हणून आपण अर्धा इंच जास्तीचा स्टिच करतो. आणि स्टिच करून झाल्यावर आपण एक्स्ट्राचा जो पार्ट असतो तो आपण कट करून घेणार आहोत. तर या ठिकाणी अशा प्रकारे मी कटिंग करून घेत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ब्लाऊज पीसचं पॅटर्न ठेवून ब्लाऊज पीस कसा कट करायचा, ते पॅटर्न अस्तरवर कशा प्रकारे ठेवायचं आणि अस्तर कट करून झाल्यावर ते ब्लाऊज पीसवर कशा प्रकारे ठेवायचं याची मी तुम्हाला बेसिक माहिती पूर्ण सांगितली आहे. अशा प्रकारे जर का तुम्ही ब्लाऊज कटिंग केली तर तुमची ही ब्लाऊज पीसची कटिंग खूप छान असणार आहे आणि तुम्हाला ही ब्लाऊज पीस कटिंग करायला खूप इझी जाणार आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकतात मी पाठीमागचा गळा हा कट नाही केला आहे, कारण कस्टमरच्या अकॉर्डिंग आपण पाठीमागचा गळा कट करत असतो. प्रत्येकाचं ब्लाऊज कटिंग करण्याची पद्धत व स्टिचिंग करण्याची पद्धत ही वेगळी असते. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण 40 साईजचं पेपर पॅटर्न ठेवून ब्लाऊज कशा पद्धतीने कटिंग करायची ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघितलं आहे. तर येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण याचं स्टिचिंग बघणार आहोत. या ठिकाणी आपली ब्लाऊजची कटिंग पूर्ण झालेली आहे.
पेपर पॅटर्न ठेवून ब्लाऊज कटिंग करणं अगदी सोपं आहे. ते तुम्ही सहज करू शकाल, फक्त आपल्याजवळ परफेक्ट पॅटर्न पाहिजे. तर अशा प्रकारे पूर्ण ब्लाऊजची कटिंग करून झालेली आहे. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा. तर पुन्हा भेटू आपण एक नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.